हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण बनवणार आहोत मक्याच्या दाण्यापासून आणि कांदा वापरून असे ओनियन कॉर्न पकोडे। आता आपण त्याची रेसिपी बघूया। इथे मी 1 वाटी बेसनचं पीठ पाणी घालून थोडं भिजवून घेतलंय। थोडं घट्टच आपल्याला ठेवायचं आहे। त्यात चवीनुसार मीठ घातलंय आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे। मी त्यात आता 1 मोठी वाटी उकडून घेतलेले कॉर्न घातलेत। त्याचबरोबर उभा चिरलेला कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घाला। कांदा तो जेवढा जास्त असेल तेवढं ते क्रिस्पी पण होईल आणि चवीलाही आणखीन छान लागेल। त्याचबरोबर मी ते आता कोथिंबीर घेते आणि कोथिंबीरीचे माझ्याकडे कोवळे देठ होते, ते पण बारीक चिरून घेतलेले आहेत, तेही मी ह्यात घालते। त्याचबरोबर मी ते 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा इटालियन हर्ब्स घालून घेते। आता आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपलं मिश्रण आता रेडी आहे। तुम्ही बघू शकतात की हे जास्त पीठ नाहीये, त्यामुळे तळल्यावरती आपले कॉर्न्स आणि कांदा व्यवस्थित दिसेल। जास्त पीठ घातलं तर पीठ लागतं, मग चवीला त्याची मजा येत नाही। तर आता हे सगळं मिश्रण करेपर्यंत मी तेलही तापत ठेवलं होतं। तर आता आपण याची भजी तळायला सुरुवात करूया। आपलं सारण आता जे रेडी आहे त्याने आता आपण भजी तळायला सुरुवात करूया। आपल्याला मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचं आहे। चारी साइडने व्यवस्थित मी तळून घेते आणि मस्त क्रिस्पी पण झालेले आहेत। तर मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सर्व मिश्रणाच्या मी आता भजी तळून घेते। आपले कॉर्न पकोडे त्या खाण्यासाठी रेडी आहेत। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक यू।